बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन। अन्न औषध प्रशासनातील औषध निरीक्षक गट ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतलाय। 22 मार्च 2026च्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीमध्ये एका उमेदवाराला प्रश्नच मिळाल्याचं आणि त्याचा लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं होतं आणि त्यामुळे आयोगाने ही भरती प्रक्रिया रद्द केलेली असून आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे। संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नसून फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। संध्याकाळी 4:30 वाजता ते लोटे औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार असून लोटे परिसरातील उद्योग भवनमध्ये उद्योगांशी संवाद साधणार आहेत। यावेळी उद्योजकांच्या अडचणी, विविध प्रश्न आणि मागण्या जाणून घेण्यात येणार आहेत। दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे उद्योग भवनमध्ये पत्रकार परिषद घेणार असून रत्नागिरीतील उद्योग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भूमिका मांडण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला बफर स्टॉकमधील 840 टन कांदा दिल्लीला रवाना झालाय। लासलगाव रेल्वे स्थानकातून 21 बोगींच्या रॅकमधून हा कांदा दिल्लीसाठी पाठवण्यात आला। बफर स्टॉकमधील कांदा दिल्लीला रवाना झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांद्याच्या दरावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयावरती शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 2 वर्षांनंतर शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत असताना पुन्हा दर कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे। बफर स्टॉकमधील कांदा देशांतर्गत बाजारामध्ये न आणता परदेशामध्ये निर्यात करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वर्ध्यामध्ये किसान सभेचे नेते अजित नवले यांनी नाफेडच्या कांदा धोरणावरती जोरदार टीका केली। कांद्याला 2 रुपये मिळायला लागले की नाफेडचा कांदा बाजारात येतो, आयात होते आणि निर्यात बंदी लावली जाते। यात शेतकऱ्यांचा मुडदा पाडला जातो असा आरोप नवलेंनी केलाय। नाफेड शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठी स्थापन केली आहे का असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला। कांदा न खाल्ल्यामुळे कोणी मरत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दर मिळू द्या, हस्तक्षेप थांबवा अशी मागणी किसान सभेनं केली आहे। आमचा या सबंध नाफेडच्या प्रकरणालाच आमचा संशय आहे की ही नाफेड सबंधपणाने शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठीच स्थापन करण्यात आलेली आहे का असं म्हणायला वाव आहे। आता सरकारला आमचं म्हणणं आहे की हस्तक्षेप करणं थांबवा। शेतकऱ्यांना 2 रुपये मिळत असतील तर ते त्यांना मिळू द्या। कांदा न खाल्ल्यामुळे कोणी मेलं असं काही होत नाहीये, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणं हे नाफेडने आणि सरकारने थांबवा अशा प्रकारची किसान सभेची मागणी आहे। तरुण मतदारांनंतर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं लक्ष पक्षाच्या तरुण लोकप्रतिनिधींकडे। 20 ते 30 वयोगटातील निवडून आलेले खासदार, आमदार आणि विविध संस्था आणि समित्यांचे सदस्य, त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सहकार क्षेत्रातील लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक उद्या आयोजित करण्यात आली आहे। महिला विकास मंडळ हॉलमध्ये सकाळी 10 वाजता ही बैठक होणार असून खासदार श्रीकांत शिंदे बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। तरुण लोकप्रतिनिधींशी संवाद साधून पक्षाची पुढील दिशा आणि संघटनात्मक कामकाजाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। रुस्तमजी क्राऊनमधील 9 सदनिकांवरती पालिकेची निष्कासन कारवाई, अनधिकृत बांधकामांवरती 2 दिवस कारवाई, 138 सदनिका नोटीस। फोर्ट परिसरातील प्रसिद्ध अय्यूब्स हॉटेलवरती अन्न आणि औषध प्रशासनाची धाड। एफडीएच्या तपासणीमध्ये हॉटेलमध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन आणि अस्वच्छता आढळून आली आहे, त्यामुळे हॉटेलचा FSSAI परवाना रद्द करण्यात आलेला आहे। तपासणी दरम्यान कच्चं आणि शिजलेलं अन्न एकत्र ठेवणं, उघडी गटारं, साचलेलं पाणी आणि मोठ्या प्रमाणावरती घरमाशांचा प्रादुर्भाव आढळला। त्याचबरोबर अंडी आणि नाशवंत अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचं देखील समोर आलं। अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीए कडून ही कारवाई करण्यात आली। विद्याविहार ईस्टमध्ये महापालिकेच्या तोडक कारवाई दरम्यान सोमय्या कॉलेजचा एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेसकडून करण्यात आलाय। महापालिकेच्या कारवाई दरम्यान सुरक्षा व्यवस्थेमध्ये गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा दावा काँग्रेसनं केलाय। या प्रकरणाची तातडीनं आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमधून हा आरोप करण्यात आला। विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करू नये अशी मागणी देखील काँग्रेसकडून करण्यात आली आहे। कांदा भाव खात असतानाच साखरेच्या दरवाढीवरून देखील राज्यामध्ये राजकारण रंगल्याचं बघायला मिळतंय।
साखरेच्या दरवाढीमध्ये 22 ते 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टींनी केलाय. तर साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. साखर विक्रेते आणि पुरवठादारांनी 15 दिवस पुरेल इतकाच जास्तीत जास्त साठा करण्याचे आदेश सोलापुरात देण्यात आले. अचानक दरवाढीमुळे सावध झालेल्या केंद्र सरकारनं देखील साखर आयातीच्या नियमामध्ये बदल केलेत. टॅरिफ रेट कोट्याअंतर्गत आयात केलेली रिफाईंड साखर 2 महिन्यांमध्ये विकणं आता बंधनकारक असणार आहे. साखरेचे भाव वाढले तर आपल्याला 49 रुपये वाढून मिळाले तर तेवढंच आपल्या हातात लागणार आहे. पण या सगळ्या ज्या करामती, ज्या भांडळी ज्या लोकांनी केलेल्या आहेत त्यामुळं जवळपास 22 ते 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा याच्यामध्ये झालेला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार शेवटी त्यांना सगळ्या दोघांचं पण हित जपलं पाहिजे. शेवटी ग्राहक पण महत्त्वाचा आहे, शेतकरी पण महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्याला पण चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला पाहिजे. खरं तर शेतकऱ्यांच्या आम्ही केंद्रीय आपले मंत्री अमित शहा साहेबांना पण आम्ही त्यांना विनंती केलेली की जी साखरेचा जी किंमत आहे ती तो आपण ती आधारभूत किंमतच त्याचं खरं तर MSP आपण म्हणतो त्याला, ती किंमत जर थोडी वाढवली निश्चित त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. साखरेचे भाव वाढलेले असतानाच आता साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारनं नियमावली जारी केली आहे. साखरेचा साठा मिळाल्यापासून 30 दिवसांपासून अधिक काळ साठा करता येणार नाहीये. त्याबरोबरच कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 4000 क्विंटलहून अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध सरकारी खात्यांवरील साठ्यास त्याचबरोबर सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दुकानांमधील साठ्याला लागू नाहीत. यासोबतच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पोर्टलवरती साखरेच्या साठ्याची माहिती घोषित करून ती नेहमी अद्ययावत करणं बंधनकारक असणार आहे. शासकीय शाळा आहेत किंवा अनुदानित शाळा आहेत, याच येणाऱ्या महिन्याभरामध्ये साधारणतः 30,000 शिक्षकांची भरती होते. साधारणपणे 4 ते 5 हजार नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मोटेगावकर क्लासेसची भांडाफोड झाल्यानंतर आता खासगी शिकवणी केंद्राबाबत सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. खासगी क्लासेसबाबत नवे नियम आणण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्यात. दरम्यान शाळा ठीक करा अभियानासाठी CJP महाराष्ट्राच्या शिष्टमंडळांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. सरकारी आणि मुंबई महापालिकेच्या शाळांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. शासकीय शाळा आहेत किंवा अनुदानित शाळा आहेत, याच येणाऱ्या महिन्याभरामध्ये साधारणतः 30,000 शिक्षकांची भरती होते. साधारणपणे 4 ते 5 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होते. जेवढी पटसंख्या आहे त्या प्रमाणात शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. शिक्षकांच्यामुळे म्हणजे ज्ञानदानाचं काम थांबणार नाही. या कोचिंग क्लासेसची नोंदणी करणं अपेक्षित आहे. 13 वर्षाखालील विद्यार्थ्यांना तिकडे प्रवेश देता येणार नाही. इतर शाळांमध्ये जे शिक्षक बंधू भगिनी आता कार्यरत आहेत त्यांना कोचिंग क्लासेसमध्ये सहभाग घेता येणार नाही. शाळा महाविद्यालयाच्या आवारामध्ये हे कोचिंग क्लासेस चालवता येणार नाहीत. पुण्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुढचा छात्रवृत्ती गुंज हा कार्यक्रम कुठे व्हायला हवा अशी विचारणा करणारी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं केली आहे. त्यासाठी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर असे 4 पर्याय देण्यात आले. तुमच्या शहरामध्ये विद्यार्थ्यांचा आवाज घुमायला हवा का असा सवाल या पोस्टमधून करण्यात आलाय. पुण्याच्या मांजरी बुद्रुक इथल्या सर्व शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज 14वा दिवस आहे. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. 4 उपोषणकर्त्यांना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय.
दरम्यान विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ काल मंत्रालयामध्ये आदिवासी मंत्र्यांच्या भेटीला गेलं होतं. त्यावेळी उपोषण मागे घ्या, देवेंद्र फडणवीसांची भेट घडवून आणू असं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार यावरती विद्यार्थी ठाम आहेत. दरम्यान पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा केवळ तात्पुरता तोडगा न काढता त्यावरती ठोस आणि संवेदनशील मार्ग काढण्याची गरज असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. 2011चा GR लागू नाही केला. 30 वयोगट जे काय आहे 30चा जो काही त्यांनी मर्यादा टाकलेली त्याला टेम्पररी स्थगिती दिली. म्हणजे या विषयातून बाहेर निघायचं आणि कसं तरी पळून जायचं आपल्या जबाबदारीपासून अशी भूमिका या मंत्री महोदयांची तिथं दिसते. हे चालणार नाही. 2011चा जसाचा तसा GR हा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. तीच भूमिका आमची सुद्धा आहे. आमचा या भूमिकेला पाठिंबा आहे. तर पुण्यातील आंदोलकांशी खासदार सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय. या पार्श्वभूमीवरती सरकारशी चर्चा करू असं आश्वासन सुप्रिया सुळेंनी दिलं. पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. आणि म्हणून आमची सरकारकडे हीच मागणी आहे की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल्स आहेत त्याचा सर्वात पहिले तपास व्हायला पाहिजे, त्याचा एक ऑडिट व्हायला पाहिजे आणि जितक्या पण गोष्टी कमी आहेत, जितक्या पण फॅसिलिटीजची कमतरता आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज तातडीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ही वंचित बहुजन आघाडीची अजून एक सरकारकडे मागणी. आणि आपल्या जितक्या पण मागण्या आहेत त्या मागण्यांवरती वंचित बहुजन आघाडी ठामपणे आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि या आंदोलनामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची भूमिका आम्ही नक्की. नागपूरच्या आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयामध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. आदिवासी विकास विभागाच्या नागपुरातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी नागपुरात अपर आयुक्त कार्यालयामध्ये तब्बल 10 दिवस ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर 22 ऑगस्टच्या रात्री आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. चर्चेअंती शासनानं विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या मंजूर केल्याचं जाहीर केलं होतं, तर विद्यार्थ्यांनीही त्यांचं ठिय्या आंदोलन संपवलं होतं. मात्र आज सकाळपासून भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी अपर आयुक्त कार्यालयामध्ये पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेत. नागपूरच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन संपुष्टात घेताना आमच्याशी चर्चा केली नसल्याचं आंदोलनात बसलेल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आम्ही आपापल्या जिल्हा स्तरावर जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनातील नेतृत्वकर्त्यांनी इथल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आंदोलन कंटिन्यू चालवलं होतं. परंतु आमच्या ज्या संपूर्ण मागण्या आहे हे प्रशासनाने सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलेलं नव्हतं. म्हणून आम्ही आमच्या जिल्हा स्तरावरचं आंदोलन हे विभागीय स्तरावर उभं करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे, जे कंटिन्यू अनिश्चितकालीन चालणार. नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 3 दिवस उलटले. 3 विद्यार्थी उपोषणाला बसले. या आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी भेट घेतली आहे. गडचिरोली आश्रमशाळेत सर्पदंशानं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, सेंट्रल किचन योजना बंद करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांना सोयीसुविधा द्याव्यात या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्याचं आश्वासन सपकाळ यांनी दिलंय. तसंच सरकारवरती निशाणा साधत सर्पदंशानं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. गत 2 वर्षामध्ये आदिवासी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या 584 विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. राहुल गांधी हे छात्रवृत्तीच्या अनुषंगानं जेव्हा पुण्याला आले होते तेव्हा या संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करणारी एक विद्यार्थिनी जेव्हा बोलली त्यावेळेस राहुल गांधींनी देखील या सगळ्या आंदोलनाला आपलं समर्थन दिलेलंच आहे आणि तातडीने या सर्व यांच्या मागण्या मंजूर कराव्यात आणि सोबतच या गलतान कारभाराला जबाबदार असणाऱ्या आणि सोबतच 584 मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या राज्याचे आदिवासी मंत्री उईके यांनी तात्काळ स्वरूपामध्ये राजीनामा द्यावा ही देखील आमची असणारी भूमिका आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आदिवासी आमदार आणि खासदारांसोबत बैठकीनंतर आदिवासी विकास विभागानं मोठा निर्णय घेतलाय. शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी लागू असलेली 30 वर्षांची वयोमर्यादा शिथिल करून रद्द करण्यात आली आहे.
14 ऑगस्ट 2023च्या शासन निर्णयानुसार प्रवेशासाठी 30 वर्षांची मर्यादा होती. मात्र सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार हा निर्णय स्थगित करण्यात आलेला असून आता प्रवेशासाठी कोणतीही वयाची अट राहणार नसल्याचं आदिवासी विकास मंत्र्यांनी स्पष्ट केलं. शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती. त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही. पालघरमधील मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालं. आश्रमशाळेमध्ये जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा पाहणी करण्यासाठी दाखल झाली. इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या श्रियांश शैलेश आंबात या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अवघ्या महिनाभरामध्ये याच आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान पालक आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या आश्रमशाळेबद्दल व्यथा मांडल्या. आमची मुलगी आहे. काय होतं तिला? तिला काय आता थोडी बरी आहे तसे, पण तिला ताप येत होता. मग ते भावाची एक मुलगी आहे ना, त्याने मग लपून फोन केला त्याने वाटतं. मग रात्री रडत होती, मग फोन केला परत. भीती ते वाटणार ना, फोन त्याने कळवायला पाहिजे. कळवणार नाही तर मग आम्हाला तर भीती ते वाटणारच ना. त्याने कळवायला पाहिजे अगोदर असं. आणि आता बिमार झाला तर अगोदर कळवून आणि सुट्टी पण दिल्या पाहिजे. ते सुट्टीच नाही देत. रविवारी तो नॉर्मल होता. रविवारी मला वाटतं एक कार्यक्रमसुद्धा होता त्यांच्या आश्रमशाळेत, त्यातही तो सहभागी झाला होता. मात्र सोमवारी सकाळी त्याला खूपच अस्वस्थ झालं होतं. श्वास घेता येत नव्हता, त्रास होत होता, थोडासा ताप पण होता आणि त्याला PSAमध्ये आणला. त्यावेळेला त्याचे पल्ससुद्धा जास्त लागत होते, म्हणजे पल्स लागत नव्हते, हार्टबीट सुद्धा व्यवस्थित नव्हते आणि एकदम बेशुद्ध अवस्थेत जरासा तो मुलगा होता. आणि त्याला मग RSला पण रेफर करण्यात आलं PSAकडून थोडा उपचार करून, आणि वाटेत त्याचा मृत्यू झालेला आहे. आश्रमशाळा विद्यार्थी मृत्यूंच्या प्रश्नांबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उत्तर देणं टाळलंय. पालघर मृत्यूबाबत आंदोलन आणि गैरसोयीबाबत प्रश्न विचारला असता उत्तर देणं टाळलंय. आपल्या मुलीबाळींबाबत बोलणं योग्य नाही असं म्हणत उईकेंनी उत्तर देणं टाळलं. गणेशोत्सवाच्या काळामध्ये परीक्षा घेणाऱ्या ठाण्यातल्या शाळेविरोधामध्ये पालकांनी संताप व्यक्त केला. परीक्षा गणेशोत्सवाआधी किंवा नंतर घेण्याची मागणी पालकांनी केली आहे. परीक्षांच्या वेळापत्रकासोबतच शाळेतील अस्वच्छता, डासांचा वाढता प्रादुर्भाव यावरती देखील पालकांनी आक्षेप घेतलाय. याबाबत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली. शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत पत्रव्यवहार केलाय. मागणी मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. मुलांना सणांचं महत्त्व हे कळलं पाहिजे की आपण सण कसे सेलिब्रेट करतो. आणि या सणाच्या दिवसांमध्ये जर तुम्ही एक्झाम घेतल्या तर हाऊ दे विल एन्जॉय द हॉलिडेज. त्यांच्यावर एक प्रेशर राहतं, त्यांना एक तणाव राहतो. आता माझी स्वतःची मुलगी आहे, ती बोलते की मम्मा मी नाही येऊ शकत, मला अभ्यास करायचा आहे, मला खूप अभ्यास करायचा आहे, मी एन्जॉय नाही करू शकत. त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर आहे. मी शाळेला हीच मागणी केलेली आहे की ज्या काय परीक्षा आहेत त्या गणपती अनंत चतुर्थीच्या आधी घेण्यात याव्या, जेणेकरून पालकही व्यवस्थित फ्री माइंडेडनी आपले सण साजरे करू शकतील आणि मुलंही साजरे करू शकतील. कारण की आम्ही शाळेला इंटरनलीही समजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मेल्स पण टाकलेले. गणपतीच्या नंतर 5 दिवसानंतर म्हणजे 6व्या दिवशी परीक्षा, दिवाळीच्या नंतर दिवाळीची सुट्टी संपली की परीक्षा, नाताळची सुट्टी संपली की परीक्षा. मला एक गोष्टच कळत नाही की मुलांना सुट्टी का दिली जाते, तर त्याचा आनंद घेण्यासाठी, तो सण साजरा करण्यासाठी. परंतु ह्या सगळ्या मुलांच्या जे दिवस आहेत सुट्टीचे, ते सगळे तणावाखाली जात आहेत. आणि हे गेले 2-3 वर्ष चालू आहेत. पालक तिथे कंटिन्यू सांगत आहेत त्यांना की आम्हाला ह्या प्रकारचं शेड्यूल नको आहे, आम्हाला चेंज करून द्या, परंतु कुठलीही दाद देण्यात येत नव्हती. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून आणि विद्यार्थ्यांना कसं सोयीचं होईल या पद्धतीने आणि बोर्डाच्या प्रचलित जे त्यांची पॉलिसी आहे, धोरण आहे, त्याच्यानुसार परीक्षेचं जे टाईम टेबल आहे त्याच्यात बदल करण्यासाठी मी शालेय प्रशासनाशी ऑलरेडी बोललेलो आहे. त्यांना पुन्हा एक पत्र देऊन पालकांनी आता मीटिंगमध्ये जी मागणी केलेली आहे त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना कसं सोपं करता येईल या पद्धतीने टाईम टेबल तयार करून परीक्षा घेण्यासंदर्भात त्यांना मी सांगणार आहे.